हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी धनश्री शिंदे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओज जाऊन बघू शकता. मी मेकअप, ट्रॅव्हल, फॅशन, लाईफस्टाईल किंवा मग डेली व्लॉग्स याच्यावरती व्हिडिओज करते. सो आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल होणार आहे. आय नो मी खूप दिवसांपासून व्लॉगिंग किंवा व्हिडिओज केलेले नाही आहेत. मेकअप व्हिडिओजसुद्धा खूप आधी केले होते आणि आत्ता खूप दिवसांनंतर मी व्हिडिओज करायला घेतलेले आहेत. तुम्ही याआधी बघितले असतील लग्नाचे व्लॉग्स. तर ताई आणि दीदीचं लग्न झालं, खूप छान असं झालं आणि ते पण व्लॉग्स मला 1 महिन्यानंतर टाकता आले. 4 मेला लग्न झालं, पण मी म्हणजे जून महिन्यापासून व्लॉग्स टाकायला सुरुवात केली, कारण की तो सगळा पूर्ण मंथ इतका बिझी गेला. सगळं घरातल्या काही गोष्टी आवरायच्या होत्या, ॲडमिशन प्रोसेस चालू होती. सो तीच लाईफ अपडेट आज मी तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमध्ये. सो लेट्स गो. या व्हिडिओमध्ये बऱ्याच मेजर लाईफ अपडेट थिंग्स आहेत. सो त्या बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. सो तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, दीदी ताईचं लग्न झालं. या आधीचे जे व्लॉग्स होते ते त्यांच्या लग्नाचेच होते. मी त्यामध्ये पण एवढं शूट नाही करू शकले, पण जेवढं काही मला शूट करता येईल ते सगळं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि आता मी एका नवीन जर्नीला स्टार्ट करणार आहे, ती म्हणजे माझ्या MBAला. तर इतके दिवस मी व्हिडिओज टाकत नव्हते. याचं कारण हे होतं की मी MBAसाठी जे एक्झाम्स होते त्याचं प्रिपरेशन करत होते आणि मी CET एक्झामसुद्धा दिली. आणि मग त्यानंतर माझं म्हणजे त्यांच्या लग्नानंतरच माझी लगेचच ॲडमिशन प्रोसेस चालू झाली. सो त्यांचे जे व्हिडिओज होते लग्नाचे ते सुद्धा एडिट करायला मला थोडा वेळ लागला आणि सोबत घरातला पसारा वगैरे ते पण सगळं आवरायला मला टाईम हवा होता. त्यामुळे मग लग्नाचे व्हिडिओज तुम्हाला एवढे लेट बघायला मिळाले. पण आता मी करणार आहे काही MBA सिरीजचे व्लॉग्स आणि व्हिडिओज. सो ते सुद्धा इथून पुढे तुम्हाला बघायला नक्कीच मजा येईल. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे पॅक विथ मी चा व्हिडिओ, की मी माझ्या बॅगमध्ये काय काय पॅक करणार आहे. कारण की माझा हा जो MBA प्रोग्राम आहे तो रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे. कर्जतला माझं UAI या कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं आहे, युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटीमध्ये. आणि तिथे जो MBAचा प्रोग्राम आहे, मी ड्युअल स्पेशलायझेशन घेतलं आहे, त्यात तो रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे. सो हॉस्टेलमध्येच राहणार आहे आणि मग तिकडे जाण्यासाठी मी माझी बॅग जी आहे ती आता पॅक करणार आहे. अजून साधारण 3 ते 4 दिवस आहेत मला जायला. 15 जूनपासून माझं म्हणजे रुटीन जे आहे ते चालू होत आहे. सो आता मी पॅक करायला घेते. चला बघूयात मी माझ्या बॅगेमध्ये काय काय पॅक करणार आहे. सो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ही स्वामींची मूर्ती आहे. आणि रिसेंटली आम्ही अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर आणि पंढरपूर याला गेलो होतो. आणि अक्कलकोटवरून मी ही स्वामींची मूर्ती घेतलेली आहे, जी की मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. ही मी माझ्यासोबतच ठेवणार आहे. आणि सर्वात पहिले तर मी हीच पॅक करते. सो त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न जो असतो मुलींचा तो म्हणजे कपडे. तर मी या महिन्याभरात थोडीशी शॉपिंग सुद्धा केलेली आहे. महिन्याभरात नाही, ॲक्च्युली 10 दिवसात मी शॉपिंग केली आहे. मला काही फॉर्मल शर्ट्स वगैरे घ्यायचे होते. फॉर्मल शॉपिंग मी आत्तापर्यंत एवढी नव्हती केली, पण आता करावी लागली. सो फॉर्मल आणि थोडेसे कॅज्युअल असे मी टॉप किंवा मग पॅन्ट वगैरे आहेत ते घेतलेलं आहे, आणि डेली वेअरसाठी सुद्धा. सो कपड्यांचं काय काय आहे ते मी आता तुम्हाला एक शॉर्टमध्ये दाखवून देते. सर्वात पहिले सो कपड्यांमध्ये सर्वात पहिले मी हे T-शर्ट्स घेतलेले आहेत घरात घालण्यासाठी, आणि कॉटनचे आहेत, त्यामुळे एकदम कम्फर्टेबल असे आहेत. आणि सोबतच काही पजामाज घेतलेले आहेत, एकदम कम्फर्टेबल. 2 शॉर्ट्स पण ठेवलेत आणि टँक टॉप्स पण घेतलेले आहेत. अजून माझे टँक टॉप्स आहेत, म्हणजे जॅकेट किंवा मग शर्टच्या आतमध्ये घालण्यासाठी म्हणून मी टँक टॉप घेतलेले आहेत आणि ते खूप छान आलेत. मी ते ऑनलाईन फ्लिपकार्टवरून मागवलेत आणि त्यांची क्वालिटी जी आहे ना ती सुद्धा खूप छान आलेली आहे. तुम्ही बघू शकता. मी त्याची लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. बऱ्याच याच्यातल्या गोष्टी ज्या आहेत त्या मी ऑनलाईन घेतलेल्या आहेत. सो त्याची लिंक मी खाली देईन. तुम्हाला जर का आवडल्या तर तुम्ही त्या घेऊ शकता. त्यानंतर सवानावरून मी त्यांचा जो बेस्ट सेलिंग नाईट सूट आहे बोचा, तो ऑर्डर केलेला आहे. हा पण खूप सुंदर आहे. हा 3 पीस आहे, म्हणजे शॉर्ट्स आहे, त्यानंतर फुल पॅन्ट पण आहे आणि सोबत हा शर्ट. हा पण इतका सुंदर आहे. ह्याचं मटेरियल जे आहे
ते इतकं सॉफ्ट आणि कम्फर्टेबल आहे, खूप छान आहे. मी पुढच्या व्लॉग्समध्ये घातलेले असतीलच हे सगळे नाईट सूट आणि टी शर्ट्स वगैरे. सो त्या व्लॉग्समध्ये तुम्ही नक्की बघू शकता. त्यासाठी स्टे ट्यून, खूप मस्त मस्त असे व्लॉग्स येणार आहेत. त्यानंतर MBAचा युनिफॉर्म, तो म्हणजे ब्लेझर. सो मी डार्क ब्ल्यू म्हणजे कलर जे आहेत ते आम्हाला कॉलेजने सजेस्ट केलेले आहेत. डार्क ब्ल्यू कलरचा एक ब्लेझर घेतलेला आहे आणि सोबतच ब्लॅक कलरचा एक ब्लेझर घेतलेला आहे. आणि या ब्लेझरच्या आतमध्ये साठी शर्ट्स, त्यासाठी पण मी एक हा असा लाईट ब्ल्यू कलरचा शर्ट आणि एक व्हाईट आणि एक फॉर्मल अगदी असा कॉटनचा व्हाईट कलरचा शर्ट अशी शॉपिंग केलेली आहे. फॉर्मल शॉपिंग जी आहे ती ही शॉपिंग आहे माझी, कारण आत्तापर्यंत मी अशी फॉर्मल शॉपिंग कधी केली नव्हती जास्त अशी. सो या, ही सगळी फॉर्मल शॉपिंग, सो ही पण ठेवायची आहे. त्यानंतर आहेत ट्राउझर्स. ब्लेझरच्या खाली वगैरे घालण्यासाठी मी ट्राउझर्स छान अशा घेतलेल्या आहेत, छान सूट होतील अशा, आणि क्वालिटी पण खूप छान आली आहे. आणि हां, ह्या ज्या ट्राउझर्स आहेत ना त्या मी पुण्यातून पिंपरी मार्केटमधून घेतलेल्या आहेत. इतक्या छान ट्राउझर्स आहेत पिंपरी मार्केटमध्ये. तुम्हाला जर का ट्राउझर्ससाठी, जीन्ससाठी कुठे जायचं असेल शॉपिंगला तर पिंपरी मार्केटला जावा. मी ही बरीच शॉपिंग ऑनलाईन केली आहे, पण ऑनलाईन मला पॅन्ट्स, ट्राउझर्स काही चांगल्या नाही वाटल्या. सो पिंपरी मार्केटमधून मी ही ट्राउझर्सची शॉपिंग केली आहे. खूप छान ट्राउझर्स मी घेतलेल्या आहेत. सो ही ब्लॅक कलरची एक घेतली आहे. देन फॉर्मल शर्ट्सवर वगैरे घालण्यासाठी ही पीच कलरची एक. देन प्लाझो घेतले. हा प्लाझो मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला आहे, खूप छान आला आहे. याची लिंक मी खाली मेन्शन करेनच. देन पिंपरी मार्केटमधूनच ही ब्लॅक कलरची एक जीन्स घेतलेली आहे. ही सुद्धा खूप छान आहे. मटेरियल याचं खूप सॉफ्ट आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे. आणि ह्या सगळ्या ट्राउझर्स आणि जीन्स ना हायवेस्ट आहेत, त्यामुळे शर्ट इन केल्यानंतर सुद्धा ते दिसायला असं काही विचित्र किंवा असं काही वाटत नाही, छान वाटतात. त्यानंतर जीन्स, अजून एक जीन्स, हे सगळं पॅक करायचंय झालं. ओके, सो तुम्ही बघत असाल इथे ह्या टिंगाबिंगांचं काय चाललंय. तर ही जी पिल्लं आहेत ती स्नोवीची पिल्लं आहेत. खूप खूप क्यूट आहेत आणि इतकी मस्ती करतात, दिवसभर मस्ती करतात. आणि थांबा, मी तुम्हाला स्नोवीला सुद्धा दाखवते. ती पण आता इतकी क्यूट दिसते ना, एक मिनिट. सो तुम्ही बघू शकता स्नोवीला, किती क्यूट दिसते ही. स्नोवी हाय कर, से हाय. स्नोवी इकडे हाय. आणि हिची मस्तीखोर पिल्लं इतकी मस्ती करतात बघा. आता पण त्यांचं काय चाललंय. मी हे ना व्लॉग्स आतापर्यंत म्हणजे खूप केले नाहीत ना जास्त या महिन्यात वगैरे, या 2 महिन्यात, त्यामुळे मला यांना तुम्हाला असं दाखवता नाही आलं. बट आता तुम्ही बघू शकता स्नोवी सेम तिच्यासारखे झालेत हे बघा. आणि हे इतके क्यूट आहेत. हा बोक्या बघा, हा बोक्या कसा आहे बघा 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 बघा, सी. आणि फक्त मस्ती करायला पाहिजे आम्हाला, फक्त मस्ती करायला दिवसभर. हे बघा, हे स्नोवीला एकूण आहे ना 4 पिल्लं झाली आहेत आणि ती 4च्या 4 पिल्लं व्हाईट कलरची आहेत. मागच्या वेळेस 2 ग्रे होते, नाही 3 ग्रे होते आणि 2 व्हाईट होते. यावेळेस 4च्या 4 व्हाईटच आहेत, पण ते दिसायला खूप खूप क्यूट आहेत. त्यानंतर आहेत काही टॉप्स जे म्हणजे मी बाहेर घालून जाते ते असे टॉप्स आहेत. काही फॅन्सी टॉप्स आहेत. सो या, आणि सोबतच मी हे स्कर्ट सुद्धा नेणार आहे. हे स्कर्ट्स पण खूप छान आहेत. आणि अजून एक मी ऑनलाईन ड्रेसेस ऑर्डर केले होते. हा लॅव्हेंडर आणि व्हाईट कलरचा एक हा ड्रेस खूप मस्त आलाय. मी ह्याची पण लिंक नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्हाला जर का घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर हा ब्लॅक कलरचा जो मी वेबलिन इव्हेंटला घातला होता तोच आहे तो ड्रेस. आणि अजून एक ड्रेस आहे जो सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे, हा व्हाईट अँड ब्लॅक. हा पण ड्रेस खूप छान आहे आणि हे तिन्ही ड्रेस इतके छान लुक देतात, खूप मस्त लुक देतात. त्यावरती थोडीशी डेंटी ज्वेलरी ऍड केली की मग झालं, आउटफिट डन. सो असे हे 3 ड्रेसेस मी ऑर्डर केले होते फ्लिपकार्टवरून, खूप छान आले.
त्यानंतर अजून काही टॉप्स, हे टॉप्स पण मी याच्यामधले काही फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेत, खूप छान आलेले आहेत. हे सगळे तुम्हाला पुढच्या व्लॉग्समध्ये किंवा इंस्टाग्रामच्या रील्सवर किंवा यूट्यूब शॉर्ट्सवरती दिसतील. सो तिथून पण मी तुम्हाला याची लिंक नक्की देईन, सोबत डिस्क्रिप्शनमध्ये पण ॲड करेन. सो तुम्हाला जर का कुठला आवडला तर तुम्ही तो परचेस करू शकता. त्यानंतर काही अजून फॉर्मल शर्ट्स, हे शर्ट्स पण खूप सुंदर आलेले आहेत. मी हे सगळे ट्राय करून बघितलेले आहेत, मला सगळे आवडलेत. देन काही टँक टॉप्स, हे टँक टॉप्स पण मी ऑनलाईनच ऑर्डर केलेले आहेत फ्लिपकार्टवरून आणि ह्याची क्वालिटी पण खूप छान आलेली आहे. मी याची सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकेन. लिटरली काय तर 270 का 280 रुपयाला मला 3 टँक टॉप भेटलेत, एक ब्राऊन, ब्लॅक आणि व्हाईट, आणि तिन्हीही ऑसम आहेत. त्यांची जी क्वालिटी आहे ना ती सुद्धा खूप छान आहे. सी, काही जॅकेट्स, डेनिमचे जॅकेट पण आहेत याच्यामध्ये, जे की फॉर्मलला किंवा इंटर्नशिपला जाताना छान वाटतील असे. सो काही जॅकेट्स. ओके, सो हे झाले माझे फॉर्मल आणि कॅज्युअल टॉप्स आणि पॅन्ट्स. सोबतच एखादा एथनिक ड्रेस पण मी ठेवेनच. आता हे सगळं पॅक मी कसं करणार आहे ते बघूयातच, तुम्हाला दिसेलच. आणि त्यानंतर हे सगळे कपड्यांमध्ये हे सगळे झाले. बस एवढे कपडे मी नेणार आहे. आय होप तिथे हे सगळे कपडे छान असे बसवावे लागतील मला ॲक्च्युली. सो ते तेव्हा बघू. ओके, त्यानंतर फुटवेअरमध्ये मी हे फॉर्मल शूज घेतलेले आहेत. हे पण मी पिंपरी मार्केटमधून घेतलेत. 300 रुपयाला. मला इतके छान आणि सुंदर, क्वालिटी पण खूप मस्त आहे आणि एकदम ग्लॉसी इफेक्ट आहेत, त्यामुळे हे शूज मला बघितल्या आवडले. सो फॉर्मलसाठी मी हे शूज घेतलेले आहेत ब्लॅक कलरचे. त्या फॉर्मल शूज सोबत हे ब्लॅक कलरचे सॉक्स, यामध्ये 3 पेअर्स आहेत. मी पॅक घेतलाय सॉक्सचा, डीमार्टमधूनच घेतलाय, कारण की थंडीमध्ये वगैरे आतमध्ये रूममध्ये घालायला पाय वगैरे थंड पडतात, म्हणून मग सॉक्स घातलेले कधीही चांगलं. त्यानंतर फुटवेअरमध्ये मी हा अजून एक सँडल घेतलेला आहे, जो मला खूप खूप जास्त आवडलाय. दीदीने सेम असा ब्राऊन कलरमध्ये सँडल घेतलेला, तेव्हा हा मला आवडलेला. सो मी माझ्यासाठी हा क्रीम कलरमध्ये घेऊन आलेली आहे. आणि सोबतच ही चप्पल, जी की सेम ताईकडे होती. सो माझ्या काही गोष्टी तर सेम दीदी ताईकडे असतात, त्या मला आवडतात, सो मी तशाच घेऊन येते. ये तो कमाल है 3 बहनों की. त्यानंतर काही 1-2 परफ्यूम. हा ब्लरचा ब्रेकफास्ट इन बेड कॉफी केक हा परफ्यूम आहे. हा परफ्यूम मला खूप जास्त आवडतो. आणि सोबतच ॲक्वालॉजिकाचं हे लॅव्हेंडर कलरचं बॉडी मिस्ट व्हॅनिलाचं मला खूप जास्त आवडतं. हा म्हणजे ना माझं कम्फर्ट झोन झालाय हे मिस्ट म्हणजे. सो हे मला पाहिजेच. देन अजून एखादा छोटासा परफ्यूम. त्यानंतर ज्वेलरीमध्ये मी ज्वेलरी शॉपिंग ही खूप छान केलेली आहे. साधारण मी 1500 ते 1600ची ज्वेलरी शॉपिंग केली आहे ऑनलाईन, पण ती सगळी खूप छान आहे आणि मला खूप आवडली आहे. सो फर्स्टली हे 24 इयरिंग्सचं पॅक आहे. सो हे जे आहे ते 24 इयरिंग्सचं पॅक आहे. यामध्ये सगळे हुप्स असे इयरिंग्स आहेत आणि इतके छान छान आहेत ना, मला ते हे बघितल्या आवडलेले. आणि 350 का ह्याच्यामध्ये काहीतरी 30 का 350 मध्ये मला हे सगळे 24 इयरिंग्स मिळालेले आहेत. मला खूप आवडलेत. आणि सोबतच याच म्हणजे हे वेम्बले म्हणून ब्रँड आहे, त्यांचेच मी स्टड्स पण ऑर्डर केलेले आहेत. ते आत्ता माझ्याकडे इथे नाहीत, मी इथे तिथे कुठे तर ठेवलेत, कारण की हे सगळं एवढं पॅकिंग करताना सगळं सामान इकडे तिकडे पडलेलं आहे. जे ऑनलाईन आलेलं आहे, जे मी ऑफलाईन आणलेलं आहे, ते सगळं इकडे तिकडे पडलंय. सो ते कुठेतरी असतील, पण ते स्टड्स पण खूप छान आहेत. मी स्पेशली हॉल करेन, ज्वेलरी हॉल, सो तो तुम्ही नक्की बघा. त्यानंतर काही नेकपीस, बोचं नेकपीस आहे. देन हार्टचं नेकपीस आहे. याचा मी एक हॉलच करेन म्हणते. सो तुम्हाला ते सगळं बघायला मिळेल की मी कुठले कुठले ज्वेलरी घेतलेले आहे. त्यानंतर काही ब्रेसलेट्स घेतलेले आहेत. हे ब्रेसलेट्स पण खूप छान आहेत. देन जे किंच आपल्याला दररोज लागतात ते. त्यानंतर हेअर क्लिप्स, लिप बाम. आता स्किन केअरची गोष्ट आली. आता स्किन केअरमध्ये माझं खूप काय आहे, कारण की स्किन केअरच्या काही गोष्टी अशा मस्ट आहेत की ज्या पाहिजेत. सो मेकअप स्किन केअरमध्ये मी काय घेणार आहे एक शॉर्टमध्ये रिव्ह्यू देते. ॲक्च्युअलमध्ये मी अजून मला काही टाकायचं आहे, कारण की मी मेकअप स्किन केअरचं एवढं अजून काही बघितलेलं नाही आहे. बट माझ्या काही फेवरेट्स लिपस्टिक्स, स्विस ब्युटीची, त्यानंतर हे लिप क्रेयॉन, ही लिरोराची ही लिक्विड लिपस्टिक, ही के ब्युटीची, के प्लेची ही लिपस्टिक,
मी आता बिस्किट बनवते लिपस्टिकच्या ह्याची. सो लिपस्टिक्स नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे माझे वॅक्सिंग बीड्स. मी बीड वॅक्स करते कारण की माझे जे फेशियल हेअर्स आहेत ते खूप जास्त लगेचच ग्रो होतात आणि बरेच थिक आहेत. सो आणि त्यांची जी वाढ आहे ना ती खूप आहे. सो मला वॅक्स हे करावंच लागतं. फेशियल वॅक्स मी बाहेर जाऊन नाही करत, मी स्वतःच घरी करते. सो त्यासाठीचं माझे हे बीड्स आणि ही माझी वॅक्सिंग मशीन. सो ही मशीन सुद्धा मला माझ्यासोबत ठेवावी लागणार आहे कारण की मस्त आहे. आणि त्याच्यासोबतचा हा स्पॅच्युला. त्यानंतर स्किन केअर प्रोडक्ट्समध्ये बॉडी लोशन, मॉइश्चरायझर. हे जॉयचं रिसेंटली मला नवीन जेल मॉइश्चरायझर आलं आहे, खूप छान आहे. मी याच्यामधून आहे ना जेल मॉइश्चरायझरमधून लॅक्मेचं पण यूज केलेलं आहे, ब्ल्यू कलरचंच. खूप मस्त आहे ते पण आणि त्याच सारखं हे आहे. सो हे काही अजून 2 मॉइश्चरायझर्स, कारण की मॉइश्चरायझर्स मस्ट आहेत, दररोज लागतातच. त्यानंतर सनस्क्रीन, स्प्रे, देन फेसवॉश पण मी म्हणते हा जॉयचा फेसवॉश हा रिसेंटली आलेला आहे, उपटन्स फेसवॉश. आणि अजून एखादा पिंपल्ससाठीचा जो डर्माकोचा फेसवॉश आहे तो पण मी ॲड करेन. सो काही 1-2 गोष्टी राहिलेल्या आहेत त्या मी नंतर ॲड करेन. त्यानंतर ही ब्युटी ऑफ जॉसनची आय क्रीम, बॉडी वॉश. सो बॉडी वॉशच मला सवय बॉडी वॉश यूज करण्याची दररोज. सो बॉडी वॉश पण मस्त आहे हा एक. आणि हा किंवा मग पिअर्सचा घेईन म्हणते किंवा मग नंतर येऊन असं घेईन. त्यानंतर अजून एक लिपस्टिक, सिरम. हे इसेन्स आहे, हे प्लमचं वेगन म्युसिन आहे, म्हणजे स्नेल म्युसिन आहे तसंच हे वेगन म्युसिन आहे. सो हे पण एक, कारण की ह्याच्याने स्किन जी आहे ती छान मस्त हायड्रेटेड राहते. सो हे मला खूप आवडतं. त्यानंतर बायोडर्माचं हे मेकअप रिमूव्हर, ट्रेसमेचं हेअर मास्क आणि ट्रेसमेचं हेअर सिरम. सो अशा काही गोष्टी मी घेतलेल्या आहेत आणि अजून ह्याच्यामध्ये 1-2 ॲड होतीलच कारण की मेकअप स्किन केअर हे मस्ट आहे आणि ते घ्यावंच लागतं. आणि सोबतच माझे मेकअप ब्रशेस. माझ्याकडे जे आहेत ते सिम्बाचे मेकअप ब्रशेस आहेत. मृदुल शर्माची जी ब्रँड आहे ती रिसेंटली आत्ता तिने तिचा जो बिझनेस होता तो स्टॉप केलेला आहे कारण की तिला काहीतरी न्यू व्हर्जनमध्ये अपडेट करायचं आहे. पण हे ब्रशेस हे नाही राहिले आता. बरं झालं मी त्या आधीच परचेस केलेले आहेत. सो मेकअप ब्रशेस का, तर कधी मला व्हिडिओ वगैरे करायचं झालं तर त्यासाठी मेकअप ब्रशेस हे लागतीलच. सो त्यासाठी मेकअप ब्रशेस. त्यानंतर हा बायोडर्माचा अजून एक डब्बा मी घेऊन जाते. यामध्ये काहीतरी स्किन केअरचं किंवा काहीतरी ॲड करायला मला ठेवायला चांगला आहे. ओके, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा लॅपटॉप. तर मी रिसेंटली नवीन लॅपटॉप घेतलेला आहे, ॲसूस विवोबुक 16 असं काहीतरी नाव आहे त्याचं. मी तुम्हाला तो पण नंतर दाखवेनच. आणि त्यासाठी मी हे कवर घेतलेलं आहे. हे मी ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे, पण हे कवर इतकं छान मला मिळालं आहे. माझा लॅपटॉप जो आहे तो 16 इंचाचा आहे आणि हे कवर 17 इंचचं असं काहीतरी आहे. याच्यामध्ये छान असा लॅपटॉप बसतो आणि याच्यासोबत इथे हा एक कप्पा आहे आणि इथे समोर पण एक कप्पा आहे. सो जर काही ठेवायचं असेल तर यामध्ये ठेवू शकतो. आणि या पाऊच सोबतच मला हा पाऊच मिळालेला आहे आणि यामध्ये मी माऊस आणि चार्जर ठेवते. माझ्या लॅपटॉपचा जो चार्जर आहे तो अगदी कॉम्पॅक्ट साईजचा आहे, त्यामुळे यामध्ये बसतो आणि माऊस पण बसतो. सो असं हे छान असं मला अगदी 300 रुपयामध्ये हे कवर आणि हा पाऊच मिळालेला आहे. याची सुद्धा लिंक मी खाली मेन्शन करेन. तुम्ही मस्ट हे खरंच घ्या, असं आहे हे प्रोडक्ट. सो त्यानंतर माझा हा स्किन केअर पाऊच. यामध्ये पण एक सनस्क्रीन, एक मॉइश्चरायझर, मस्कारा, त्यानंतर टिकल्याचं पॉकेट, क्लिप्स वगैरे असं काय काय ठेवलेलं आहे. सो हा पाऊच पण मला लागेलच. ह्या फेसवॉशसुद्धा आहे आणि सोबतच हा अजून एक पाऊच. या पाऊचमध्ये मी बरंचसं मेकअपचं ठेवलेलं आहे, म्हणजे फाउंडेशन, आय शॅडो, मेकअप सेटिंग स्प्रे हे सगळं यामध्ये आहे. सो हा पण एखादा पाऊच कॅरी करावा असं मला वाटतं. सो कसं आय शॅडो पॅलेट आहे, ब्लश पॅलेट आहे, सगळं आहे. सो त्यानंतर असंच कॉलेजला वगैरे जाताना घ्यावी म्हणून ही पर्स घेतलेली आहे मी फ्लिपकार्टवरून. ही पर्स इतकी छान आहे अफोर्डेबल रेंजमध्ये आणि म्हणजे हिला ॲक्च्युली एकच कप्पा आहे, पण अगदी म्हणजे थोडंसं कुठेतरी जवळच जायचं आहे तर मग एकदम छान अशी ही हँड पर्स आहे. ही पण छान आहे.
याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्यानंतर या 5 नोटबुक्स, तर आम्हाला त्यांनी नोटबुक्स आणायला सांगितलेल्या आहेत सोबत. सो मी त्यांनी 100 पेजेसच्या सांगितलेल्या, मी 150 पेजेसच्या 5 नोटबुक्स घेतलेल्या आहेत. या नोटबुक्स पण ठेवायच्या आहेत. त्यानंतर मी हे नाही घेतलेलं, हेअर ड्रायर नाही घेतलेलं. हा हॉट ब्रश घेतलेला आहे, अगारोचा व्हॉल्युमायझर हेअर ड्रायरचा हा ब्रश आहे. आणि हा ब्रश खरंच खूप छान आहे, म्हणजे हेअर ड्रायरचं पण काम करतो आणि केस छान मस्त असे सेट करण्याचं पण काम करतो. म्हणून मग मी माझं जे हेअर ड्रायर होतं ते नाही घेते, तर फक्त हे घेते. सो हे पण मस्ट हॅव प्रोडक्ट आहे, सो घेऊन तर जावंच लागेल ना. हे अगारोचं आहे आणि अफोर्डेबल रेंजमध्ये छान असं प्रोडक्ट आहे. याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन, सो डू चेक आउट. त्यानंतर आम्हाला त्यांनी 2 ते 3 बेडशीट्स घ्यायला सांगितलेले आहेत आणि उशी सुद्धा. तर मी डीमार्टमधून ही उशी घेतलेली आहे आणि इतकी सुंदर आहे, खूप कम्फर्टेबल आहे. ॲक्च्युली घरी होत्या उशा, पण मला डीमार्टमधून ही उशी इतकी आवडली की सोडाविषयच नाही वाटली, म्हणून मग मी ही एक उशी घेतली आहे आणि खूप मस्त आहे, खूप कम्फर्टेबल अशी आहे. ही उशी घेतली आणि सोबतच मी डीमार्टमधूनच बेडशीट्स घेतलेले आहेत. हे एक बेडशीट घेतलेलं आहे, याचं ॲक्च्युली मला डिझाईन आवडलं आणि सोबतच पिलो कवर सुद्धा आहे. सो हे एक बेडशीट घेतलं. त्यानंतर कॉटनचेच घेतलेले आहेत, हे एक बेडशीट घेतलं आहे आणि हे एक. सो हे बेडशीट्स पण पॅक करायचे आहेत. त्यानंतर हे हँगर्स, कपडे वाळवायला किंवा ब्लेझरसाठी वगैरे हँगर्स लागतील, सो हँगरचा पण एक पॅक घेऊन आलेले आहे मी. आणि डीमार्टमधून मी अशाच काही बेसिक गोष्टी घेतलेल्या आहेत ज्या तुम्हाला घ्यायलाच पाहिजेत अशा आहेत. कारण की हे बघा, हा व्हिडिओ मी पॅक विथ मी व्हिडिओ हा मी करते, पण तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ खूप हेल्पफुल आहे, कारण की तुम्ही सुद्धा कुठे शिफ्ट होत असाल एज्युकेशनसाठी किंवा मग हॉस्टेलमध्ये जात असाल, तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच खूप आयडियाज येतील. सो त्यासाठी स्पेशल मी हा व्हिडिओ करते आणि सोबत मला सुद्धा छान मेमरीज राहतील की मी पॅक काय काय केलं आहे, कसं केलं आहे हे. ओके, सो डीमार्टमधून मी काही मस्ट हॅव असे प्रोडक्ट्स घेतलेले आहेत. टिश्यू पेपर जे असायलाच पाहिजे, कधी याची गरज लागेल सांगता नाही येत. त्यानंतर हे नॅपकिन घेतलेलं आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे पायपुसणी, ही पण खूप मस्त आहे. देन हा मी एक स्पोर्ट्स टी शर्ट घेतलेला आहे. त्यानंतर वेट वाईप्स, ह्या पण मस्ट आहेत, कधी लागतील सांगता नाही येत. सोप बार ठेवण्यासाठी. त्यानंतर चॉकलेट, मला चॉकलेट लागतं कारण की कधी कधी असं मला होतं की काहीतरी गोड खायचं आहे, सो चॉकलेट पण मस्त आहे. आणि हे जे किसमीचं चॉकलेट आहेत ना, ह्याच्यामध्ये 4 फ्लेवर्स आहेत, हे माझं आवडीचं चॉकलेट आहे, म्हणून मग ह्याचा एक पॅकच घेऊन आलेली आहे मी डीमार्टमधून. त्यानंतर रबर बँड, देन कोलगेट, हे पण मस्त आहे. बघा, तुम्ही जर का हॉस्टेलला जात असाल, एज्युकेशनसाठी शिफ्ट होत असाल, हा व्हिडिओ बघितल्याशिवाय जाऊ नका कुठे. देन मुलींसाठी स्पेशली नेसेसरी म्हणजे रेझर, सो हे पण मी 2 घेतलेले आहेत. नेल कटर, त्यानंतर किंच. डीमार्टमध्ये गेल्यावर काय काय गोष्टी आपण असं टाकतो, आपल्याला काय काय कळत नाही, पण आहे, गरज आहे म्हणूनच घेतल्यात मी या. त्यानंतर लॅपटॉप वगैरे पुसण्यासाठी हे नॅपकिन्स घेतलेले आहेत. देन ब्रश, हा ब्रश पण कपडे धुवायला किंवा कधी काही लागला तर म्हणून घेतलेला आहे. त्यानंतर पेनांचा एक पॅक घेतलेला आहे आणि अंडरआर्म रोल ऑन. ॲक्च्युली अंडरआर्म रोल ऑन आहेत माझ्याकडे, पण मी हे डवचं हे ट्राय नव्हतं केलं, सो मग एक घेतलं. त्यानंतर झालं. सो ह्या काही मस्ट थिंग्स मी घेतलेल्या आहेत डीमार्ट. आणि लास्ट बट नॉट लीस्ट सॅनिटरी पॅड्स, जे की आपल्याला कुठेही जात असू आपण तर सोबत ठेवायलाच पाहिजेत, त्यामुळे हा पण एक पॅक घेतलेला आहे. स्टेफ्रीचा डबल XL पॅक घेते मी, कारण की हा मला खूप जास्त कम्फर्टेबल वाटतो. आणि त्यानंतर फ्लिपकार्ट का मिशोवरूनच मी एक बॉटल ऑर्डर केलेली माझ्यासाठी, जी बॉटल मला खूप दिवस झाला घ्यायची होती.
लॅव्हेंडर कलर घेतलेला आहे. ऑब्व्हियसली माझा फेवरेट कलर आहे. आणि याच्यावरती असं लिहिलेलं आहे 7 AM to 9 PM असे कोट्स लिहिले आहेत. राईज अँड शाईन, लेट्स गेट स्टार्टेड, रिमेंबर युअर गोल, कीप इट अप, असं काय काय लिहिलेलं आहे. सो 2 लिटरची ही बॉटल आहे, कारण की तिकडे हॉस्टेलवरती सारखं पाणी भरायला सारखं बाहेर नको. बघितलं किती मस्ती चालू आहे. माझा ट्रायपॉड पण हलवता इथे, एवढी मस्ती चालू आहे यांची. हाच तो ट्रायपॉड हलवणारा, हाच एवढी मस्ती करतायत. मला व्हिडिओ सुद्धा शूट नाही करू देत. अवघड आहे बाबा यांच्यासोबत व्हिडिओ शूट करणं. ओके, सो ही बॉटल जी आहे ती मी अजून ओपन नाही केलेली आहे. विचार करते की हॉस्टेलमध्ये गेल्यानंतरच ओपन करेन. सो ही बॉटल पण मला खूप आवडली आहे. याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. ओके, सो या सगळ्यासोबतच अजून एक मला ॲड करायचं आहे, ते म्हणजे माझा ट्रायपॉड, माझा माईक, मोबाईल चार्जर, हे सगळं सुद्धा ठेवायचं आहे. सो तुम्ही जर का क्रिएटर असाल किंवा कॉन्टेंट क्रिएशन करणार असाल तर ट्रायपॉड आणि माईक ह्या गोष्टी विसरू नका. आणि सोबतच ब्रश किंवा जे इनर वियर्स, हे सगळ्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या सुद्धा अजिबात विसरू नका. सो हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सटेन्शन बोर्ड. एक्सटेन्शन बोर्ड हे मस्ट आहे, कारण की लॅपटॉप, आपला मोबाईल किंवा दुसरं काही असेल तर त्यासाठी आपल्याला एक्सटेन्शन बोर्डची गरज आहे. सो एक्सटेन्शन बोर्ड अजिबात विसरू नका. आणि हो, सोबतच हे सगळं सामान तर आहेच, पण सोबत आपले काही डॉक्युमेंट्स किंवा फोटोज, 2-3 नाही, एक 5-6 ठेवा. 5-6 फोटोज, काही डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स, हे सगळं सुद्धा ठेवायला विसरू नका. अजून काय राहिलंय का? हां, बॅगा वगैरे तर मी माझ्यासोबत नेईनच, त्याचा काही विषय नाही. हां, झालं. मी असं माझ्या बाजूने सगळं आहे ना मांडून ठेवलं आहे, जेणेकरून मला तुम्हाला सगळं काही ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या दाखवता येतील. तरीसुद्धा काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या मी म्हणजे अजून 3 ते 4 दिवस आहेत. मी आत्ता हे पॅक करायला घेते बॅगेमध्ये ठेवायला. म्हटलं आधी सगळं घेऊन ठेवावं, म्हणजे दाखवायला पण इझी पडेल आणि पॅक करायला पण इझी पडेल. सो काही गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत त्या मी नंतर ॲड करेनच. सो या गोष्टी सगळ्या मी पॅक करणार आहे माझ्या बॅगेमध्ये. आता बॅगेमध्ये मी हे कसं ठेवते बघूच यात. ते सगळं पॅक करून झाल्यानंतर मी आता तुम्हाला दाखवेन. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्यासोबत नेणार आहे. तुम्हाला जर का हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तुम्ही जर का कुठे शिक्षणासाठी कुठे शिफ्ट होत असाल, हॉस्टेलला जात असाल, तर नक्कीच माझा हा व्हिडिओ बघून तुम्हाला काही गोष्टी आठवत असतीलच की मी हे घ्यायला पाहिजे, ते घ्यायला पाहिजे, तर आत्ता लगेचच ते घ्या आणि बॅगेमध्ये ठेवा. आणि सोबतच माझ्याही काही गोष्टी राहिल्यात. मला शेवटपर्यंत आई आठवण करत असते की हे राहिलं, ते राहिलं. सो अशा काही गोष्टी असतीलच. सो आजचा जर का हा पॅक विथ मीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि या पुढचे व्लॉग्स हे माझे MBA जर्नीचे व्लॉग्स असतील, हॉस्टेलमधले व्लॉग्स असतील. सो ते पाहण्यासाठी मला म्हणजे धनश्री शिंदेला आत्ता लगेचच सबस्क्राईब करा. आणि सोबतच शेजारी जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती पण क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकताच तुमच्याजवळ तो नोटिफिकेशननी लगेच येईल. सो या पुढचे व्लॉग्स खूप मस्त असतील, त्यासाठी सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.